बंद आहेत, काय कारण आहे? आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील तमाम सर्व संघटनेतील प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी आहेत। शाळा बंद आंदोलन हे राज्यभरात आज पुकारलं असून विविध मागण्या या ठिकाणी प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक यांच्या असून सध्या TET सारखा गंभीर विषय आहे की तो या ठिकाणी लादण्यात आलेला आहे आणि ही TETची अट आहे ती रद्द करावी ही प्रमुख मागणी आहे। त्याच पद्धतीनं संच मान्यता धोरण आहे 24-25ची जरी रद्द केलेली असली तरी आता 25-26ची होणार आहे आणि एकूणच दुर्गम डोंगराळ पठार प्रदेशावरील शाळांचा विचार करता त्या ठिकाणी 20 पटाला एक शिक्षक ही अट ठेवलेली आहे आणि अशा ग्रामीण भागातील किंवा डोंगर पठारावरील शाळेमध्ये केवळ एकच शिक्षक राहणार असून असंख्य शिक्षक या ठिकाणी 100 अतिरिक्त होणार असून त्या अतिरिक्त शिक्षकांचा समायोजनाचा प्रश्न जिल्हा परिषद स्तरावर खूप गंभीर आहे आणि अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। त्याच पद्धतीनं गेले अनेक वर्ष जुनी पेन्शन साठी लढा सुरू असून अद्याप या ठिकाणी यश आले नसून त्या ठिकाणी जुनी पेन्शन ही सर्व बांधवांना मिळाली पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे। त्याच पद्धतीनं शिक्षण सेवक सारखं पद जे निर्माण केलेलं आहे की अगदी अल्प मानधनावर त्या शिक्षकांना काम करावं लागते। साधारण त्या शाळेमध्ये 2 शिक्षक असेल तर त्याही शिक्षकाचा पगार आणि या शिक्षकाचा पगार कामाचे तास हे समान आहेत परंतु वेतनात मात्र तफावत आहे आणि अशा शिक्षण सेवकांचं पदसुद्धा रद्द करून त्यांना कायमस्वरूपी शिक्षक करण्यात यावं। त्याच पद्धतीनं राज्यामध्ये असे विविध पदवीधरांचे काय प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या संदर्भातील आहे। प्रमोशनसाठी सुद्धा TET अट ठेवलेले आहे। या सर्व प्रामुख्यानं बाबी शिथिल कराव्या यासाठी सातारा जिल्ह्यातील तमाम सर्व शिक्षक संघटना प्राथमिक आणि माध्यमिक या प्रसंगी या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयावर खरं तर आचारसंहिता असल्याकारणाने मोर्चाला परवानगी दिली नव्हती। औपचारिक सर्व संघटनांचे विविध पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आले होते आणि या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आज सातारा जिल्ह्यातील जवळजवळ 80% शाळा यामध्ये संपूर्ण संपामध्ये सहभागी आहेत आणि निश्चितच शासन या आमच्या मागणीचा विचार करेल एवढीच या ठिकाणी। यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होईल म्हणून आपण काय यामध्ये तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे आम्ही कोणी शिक्षक मंडळी नाही कारण आम्ही सर्व या ठिकाणी आमची विद्यार्थ्यांसाठीच खरं तर प्रमुख मागणी आहे। आज जर त्या शाळेमध्ये 2 शिक्षक राहणार असतील तर निश्चित गुणवत्ता वाढेल। एका शिक्षकावरती शाळा कशी चालेल कारण त्याला संपूर्णपणे शालेय पोषण असेल किंवा इतर माहिती असेल मीटिंग असेल प्रशिक्षण असेल ऑनलाईन कामे असतील किंवा शैक्षणिक कामे ही सर्व पार पाडावी लागतात। त्यामुळे असा कोणताही या ठिकाणी परिणाम होणार नाही। त्यामुळे भविष्य काळात निश्चितच असे शिक्षक जर शाळेत टिकले तरच गुणवत्ता वाढेल। आपलं नाव सांगा। माझं नाव भारत देवकांत।